एक मोठी बातमी येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी असलेल्या कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा दावा तिथल्या स्थानिकांनी केलाय। त्यानंतर आता तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांकडून या प्रकरणी शोधकार्य सुरू आहे। या परिसरातले सीसीटीव्ही तपासले जात आहेत। एका दुचाकीवरून कृष्णा आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता दिसल्याचा दावा इथल्या स्थानिकांनी केलाय। त्यामुळे कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दबा धरून बसलाय की काय या चर्चांनी जोर धरलाय। त्यामुळे पोलिसांकडून आता अधिक तपास इथे सुरू आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत नाशिकमधनं। लक्ष्मण, काय माहिती दिली आहे स्थानिकांनी? संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी कृष्णे हा गेल्या हत्येच्या घटनेपासून फरार आहे। या प्रकरणातले इतर आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे। मात्र कृष्णा आंधळे जो आहे तो फरार आहे। यापूर्वी देखील कृष्णा आंधळे नाशिक रोड परिसरामध्ये दिसल्याची चर्चा झाली होती। त्यावेळेला देखील नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला होता। आता पुन्हा एकदा नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या दत्त मंदिर परिसरामध्ये कृष्णा आंधळे दिसला। तो मंदिरामध्ये आला आणि मंदिरामध्ये आल्यानंतर त्याने दर्शन देखील घेतलं आणि ज्या वेळेला त्याने मास्क खाली केला त्यावेळेला तो कृष्णा आंधळेच होता, अशा प्रकारचा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी त्या ठिकाणी केलेला आहे। आणि या सगळ्या प्रकरणानंतर स्थानिकांनी नाशिक पोलिसांना या प्रकरणातली माहिती दिली आणि नाशिक पोलीस जे आहेत ते आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडनं ज्या गंगापूर रोड परिसरामध्ये कृष्णा आंधळे दिसला, ज्या मंदिराच्या परिसरामध्ये तो आल्याचा दावा स्थानिकांनी केलेला आहे, त्या संपूर्ण परिसरात 1 किलोमीटरच्या परिसरामधले सीसीटीव्ही जे आहे ते पोलिसांकडून तपासले जात आहे। जवळपास 12 टीम जे आहे त्या पोलिसांनी नाशिक शहर पोलिसांनी तयार केलेला आहे आणि या 12 टीम ज्या ज्या भागातून हा कृष्णा आंधळे जाऊ शकतो किंवा ज्या पॉइंटवरती तो दिसलेला आहे त्याच्या आजूबाजूला येणारे जे सगळे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांवर ते जाणारे आणि येणाऱ्या टायमिंगचे जे सीसीटीव्ही आहे ते आता पोलिसांकडून तपासले जात आहे। त्या भागातले सीसीटीव्हीचे डीव्हीआर देखील पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ते केली जाते। आपल्याला कल्पना असेल की या सगळ्या प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील आरोप केलेला होता की कृष्णा आंधळे असेल किंवा इतर जे आरोपी आहे ज्यामध्ये विष्णू चाटे असेल हे सगळ्यांना नाशिकच्या एका आश्रमामध्ये आश्रय दिल्याचा आरोप केलेला होता आणि तेव्हापासून या सगळ्या आरोपींचं नाशिक कनेक्शन जे आहे ते देखील समोर आलं होतं। विष्णू चाटेने आपला मोबाईल जो आहे तो नाशिक परिसरात फेकण्याचं देखील पोलिसांना सांगितलेलं होतं। या सगळ्यामुळे या सगळ्या प्रकरणाला आधार आहे। त्यामुळे आता पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय समोर येतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पोलिसांकडनं या सगळ्या प्रकरणाचा कसून तपास जो आहे तो केला जातोय। बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। सकाळी 9:30च्या दरम्यान जेव्हा घरून मी निघालो, आनंद हाईट जिथं मी राहतो दर्शनाला दत्त मंदिरापाशी जेव्हा येतो मी किंवा सकाळी रोज येतो, संध्याकाळी सकाळी रोज गर्दी असती, ज्येष्ठ नागरिक पण लोक असतात। त्या फांद्याचे तिथं 2 जण उभे होते। माझी नजर गेली तर कोण आहे काय, कारण काय हल्ली जे काही प्रकार चालू आहे महाराष्ट्रात ते आपण रोज बघतोय। त्यांनी जेव्हा मास्क खाली केला लगेच ओळखलं का हा कृष्णा आंधळे आणि कृष्णा आंधळे असताना लगेच 9:42 गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि तो मखमलाबादच्या दिशेने निघून गेला। हे मी बघितलं। 10,000% तो कृष्णा आंधळेच होता आणि तो 100% नाशकात आहे हे मी सांगू शकतो।